नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज। भुसावळ शहरात आज भर पावसात विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले। नीट, टीएटी तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता राखण्याची मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक मोर्चा काढत प्रशासनाला थेट इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा स्टेशन रोड, बाजारपेठ पोलीस स्टेशन, गांधी पुतळा आणि जळगाव रोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला। मुसळधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला नाही। हातात फलक, घोषणेबाजी आणि न्यायाच्या मागणी संपूर्ण शहर दणाणून गेलं। प्रांत कार्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन सादर केले। निवेदनात नीट, टीएटी आणि इतर भरती प्रक्रियेत होणारे गैरप्रकारे रोखावेत, परीक्षा प्रणाली पारदर्शकता करावी, दोषीवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या राज्य व केंद्र शासनापर्यंत तातडीने पोहोचाव्यात अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात नेतृत्व विद्यार्थी प्रतिनिधी विवेक विकास सपकाळे, फैजान शेख युसुफ यांनी केले। काय बोलणार विवेक आजच्या मोर्चामध्ये? या मोर्चामध्ये या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही राजीनाम्याची मागणी केली आहे। देशात होणाऱ्या विद्यार्थ्यांची जन आंदोलनाच्या ठिकाणी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि विद्यार्थ्यांना होणारा जो आर्थिक मानसिक त्रास आहे, शेतकरी शेतमजूर कष्टकरी काबाड कष्ट करून त्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवतात आणि ते सरकार जेव्हा टीईटीचा पेपर फोडते तेव्हा विद्यार्थी आत्महत्या करतात आणि मानसिक त्रास होतो। विचारा चला पूछिए ये जो प्रोटेस्ट है ये हमारे कि यूथ अपने हक के लिए खड़े रह सकते हैं और सिर्फ शांति से पीसफुल प्रोटेस्ट करने का हमारा उद्देश्य एक ही था कि प्रोटेस्ट बिल्कुल पीसफुली करने का, और उसके साथ में जो हमको दिख रहा है कि वो सक्सेसफुल भी हुआ है। पीसफुल प्रोटेस्ट हमारा जो उद्देश्य था, और जो जितने भी छात्र आए हमारे साथ में उनको बहुत बहुत धन्यवाद। और ये पावर दिखाने का हमारा से मेन जो दिल्ली के अंदर हुआ स्टूडेंट का पीसफुल प्रोटेस्ट के अंदर उनका आया गया, कई बच्चे हॉस्पिटल्स के अंदर भर्ती है, जबकि अन्नान कह रहे हैं आपसे, हम सिर्फ आपसे अकाउंटेबिलिटी मांग रहे और एक सिंपल एजुकेशन रिफॉर्मेशन मांग रहे। एजुकेशन सिस्टम रिफॉर्म होना चाहिए और धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, ये सिस्टम ये मसला खत्म नहीं हुआ। अभी पंजाब में टीचर्स के ये सारे पेपर्स अभी और लीक हुए, तो जब आवाज उठाने के बाद भी अगर ये लोग नहीं कर रहे रिफॉर्मेशन तो फिर किस फायदे का ये सिस्टम, किस फायदे का? हमारी लड़ाई किसी सरकार के साथ नहीं है, किसी नेता के साथ नहीं है, हमारी लड़ाई सिर्फ सिस्टम के खिलाफ है। सिस्टम ठीक करो, वी आर विथ यू यूथ, वी आर विथ यू। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी आतंकवादी म्हणतात, कसं बघता या वक्तव्याकडे आपण? सब कुछ कर रहे हैं और अगर आप बोले आतंकवादी तो हमें तो इसका क्या मतलब है? ब्रिटिश अण्णा भगतसिंग हे देखील आतंकवादी वाटले होते, तर आम्ही भगतसिंग सारखे विद्यार्थी आहे जे सिस्टमच्या विरोधात लढत आहे, तर आम्हाला भगतसिंग समजा, तुम्ही आतंकवादी नका समजा। देशासाठी लढणारे भगतसिंग समजा, भगतसिंग आम्ही नवीन जनरेशनचे भगतसिंग आहोत। इस आंदोलन में जितने भी विद्यार्थी जख्मी हुए उसके बारे में आपकी क्या डिमांड है? पुसवाडातून तुम्हाला कोणी कोणी पाठिंबा दिलाय, किती जणांनी पाठिंबा दिलाय? हा कुठलाही रॅली, कुठलीही पॉलिटिकल संघटनात्मक रॅली नव्हती। आम्ही एक संयुक्त विद्यार्थी म्हणून विविध समाजातील लोकांनी, विद्यार्थ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही रॅली काढली, परंतु बहुतांश राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी आम्हाला त्यांच्याकडून एक विद्यार्थी म्हणून, एक पालक म्हणून आम्हाला पाठिंबा दर्शवलेला है। और हमको यही बताना था कि सवाल का युद्ध अभी मरा नहीं है और कोई डेड यहाँ पर स्टूडेंट्स नहीं है, जो भी है जिंदा है, बस खामोश बैठे हैं, वक्त का इंतजार करते हैं। वक्त आने पर हमारा क्राउड बता रहा है कि हमारा स्टूडेंट्स हमारे साथ में कितना है। याचा पुढचा नियोजन राहील का तुमचं? याचं पुढचं नियोजन असं राहील की आम्ही प्रांत साहेबांना लेटर देणार आहे। आमची जी मागणी आहे ही मागणी कुठेतरी मुख्यमंत्री धर्मेंद्र प्रधान नाही तर पंतप्रधान पोहोचवावी अशी आम्ही विनंती करतो। नंतर आम्ही अजून एक आंदोलनाचा प्रकार देण्याची इच्छा ठेवू, पण आम्ही एक शांततामय संयमी आंदोलन करू।
अभी किसको बोलना है बोल जाओ आगे अंदर जाओ पीछे Nothing against the government, any political party. This was just state of this is against the government. कैसे फील होता है कैंसर हो या नहीं होता है वी प्रिपेयर फॉर दिस एग्जाम विद ऑल हार्ट्स गवर्नमेंट चोज दिस स्टेट ऑफ नेगलिजेंस बहुत बुरा लगता है एंड आई थिंक इट्स हाई टाइम धर्मेंद्र प्रधान दिस अकाउंटेबिलिटी एंड डिजाइंस हमारी कोई झगड़े किसी पॉलिटिकल पार्टी से नहीं है धन्यवाद चलो ओके secure we don't बाय बाय चला ओके बॉस ओके बाबत आपण काय म्हणणार हे प्रोटेस्ट खूप छान पद्धतीने झालेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि भुसावळचे विद्यार्थी कुठं झोपलेले नाही असा मेसेज आम्ही भारताला दिलेला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या प्रोटेस्टमध्ये जखमी विद्यार्थ्यांच्या बाबत तुमचं म्हणणं काय आहे? कुठंतरी हे चुकीची घटना आहे. विद्यार्थी पीसफुल त्यांचे आंदोलन करीत होते. विद्यार्थ्यांना अशी मारहाण कुठंतरी झाली नाही पाहिजे. ते आतंकवादी आहेत, ते त्यांचे न्याय मागत आहे. ते काही कुठं तुम्हाला काही ठीक नाही मागत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही मारहाण केलेली आहे कुठंतरी त्यांचं नुकसान भरपाई करावी अशी आमची सरकारला विनंती आहे. अजून आज आपल्या जंतर मंतरवर जे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी ते आंदोलन सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी भुसावळ शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संघटित होऊन या ठिकाणी एक पाठिंबा म्हणून आणि ज्या दिशेने मोर्चा चालू आहे आंदोलन चालू आहे त्याला न्याय मिळावं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मोर्चा ठेवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोर्चा आज या वेळीच नाहीये. विद्यार्थ्यांचा मोर्चा इंदिरा गांधीच्या विरोधात देखील या ठिकाणी होता. त्याची सुरुवात सुरत आणि बिहार MP मधून झालेली होती. त्याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आणि तीव्र मोर्चा आंदोलन त्या ठिकाणी झालं. भारतात लोक आले, मोठा महामोर्चा झाला. ते आंदोलन एवढं मोठं झालं, एवढं मोठं पेटलं का त्या ठिकाणी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसची सरकार होती, परंतु त्या पेटल्यामुळे इंदिरा गांधीला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. तर ही विद्यार्थ्यांची ही जी ताकद आहे ही फार वेगळी ताकद आहे. यामध्ये राजकारण नाही, स्वार्थ नाही किंवा पॉलिटिकल नाही किंवा ग्रुपबाजी नाही. ही फक्त विद्यार्थ्यांचं भविष्य, येणाऱ्या पिढींचं भविष्य. कारण हा देश जो आहे तो मुळच शिक्षणावर या ठिकाणी शिक्षणाच्या मुळावर उभा आहे. तर तिला जागा होत असेल तर या देशाची सत्ता म्हणा किंवा लोक म्हणा डगमगणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांनी मागची मागणी काय त्यांची या ठिकाणी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तर मला म्हणायचं असं आहे, हे लोक एवढ्या मोठ्या मोठ्या याच्याने आंदोलन करतायत. आज पुऱ्या राज्यातून बाहेर मुलं त्या ठिकाणी येत आहेत. पोलिसांसमोर त्यांची बाताबाती लाठी घालतायत. त्या ठिकाणी या मोर्चा संदर्भ विषयामध्ये 5 लोकांचा जीव या ठिकाणी गमावा लागलेला आहे. तर या ठिकाणी बीजेपी सरकार बदनाम होते. बीजेपी सरकारच्या विरोधात लोकांचं मत वेगळं या ठिकाणी चाललेलं आहे. बीजेपी पक्षामध्ये अनेक गुणवंत, अनेक अभ्यासू, अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. जर एका मंत्र्याला काढून दुसरा मंत्री त्या ठिकाणी टाकला तर सत्ता तर काही जाणार नाहीये. परंतु लोकांचा जो मुलांचा रोष आहे तो रोज खलास होणार आहे. शिक्षण व्यवस्थामध्ये जर अशा पद्धतीने लोकांना रस्त्यावर यावं लागत असेल, मुलांना रस्त्यावर यावं लागत असेल, आंदोलन करावं लागत असेल तर या पुढच्या मुलांचं भवितव्य काय हा प्रश्न निर्माण आहे. आणि प्रत्येक या ठिकाणी पाहतो आपण, जे मुलं कधी या ठिकाणी पावसात बाहेर निघत नाही, उन्हाळ्यात बाहेर निघत नाही, ते मुलं आज भुकेले ताणलेले पाऊस पाहताना, ऊन पाहताना, वारा पाहता त्या ठिकाणी आंदोलन करतायत. म्हणून सरकारने या ठिकाणी आपली बदनामी होते, सरकारची बदनामी होते. ते काही मोदीजींचा काही राजीनामा मागत नाहीये. जो खऱ्या अर्थाने ज्या क्षेत्रातला मंत्री होता त्याला त्याचं नियंत्रण ठेवण्यात आलं नाही. पेपर फुटे झाल्यात. पुन्हा देशामध्ये पोरांनी 2-3 वर्ष अभ्यास केले. त्या पोरांना एकाच झटक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं भवितव्य खराब होऊन गेलं. म्हणून त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. तर अशा मंत्र्याला या ठिकाणी त्वरित राजीनामा सरकारने घ्यायला पाहिजे. सरकारने आपल्या लोकांमध्ये कायम विश्वास
संपादन होईल असं त्या ठिकाणी घेतलं पाहिजे होतं, पण सरकार घेत नाहीये. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला आमचा रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा आहे. राजभाई सुरक्षित आगे बढ़ो, राजभाई सुरक्षित तुम आगे बढ़ो. विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की ही लढाई कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यात संरक्षणासाठी आहे. परीक्षा आणि भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे विश्वास कायम राहावा यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी त्यांची मागणी आहे. भर पावसात हजारो विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट ही भुसावळातील अलीकडील काळातील सर्वात मोठ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांपैकी एक मानली जात आहे. आता या मागण्यावरून शासन काय निर्णय घेते याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दैनिक लेटेस्ट न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कॅमेरामॅन हरीश खरारेसोबत मी मुख्य संपादक हबीब चव्हाण, दैनिक लेटेस्ट न्यूज. धन्यवाद.